विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026 PYQ. मी प्राध्यापक गिरीश मराठे, मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर नीट परीक्षेमध्ये PYQ चं काय महत्व आहे लक्षात घ्या. PYQ जसेच्या तसे टाकतील असं नाही, परंतु मागील परीक्षांमध्ये फिजिक्स विषयामध्ये एखाद्या टॉपिक संदर्भातला कोणता न्यूमरिकल घेतला होता तशाच प्रकारचा न्यूमरिकल आपण जर सोडवून पाहिला किंवा तो सोडवून पाहिला तर आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि त्यांनी व्हॅल्यू बदलल्या, कन्सेप्ट थोडीशी बदलली तर आपण सोडवू शकतो. लक्षात घ्या. मागील व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की या वर्षी 2026 मध्ये असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तो 9वी आणि 10वीचे मुलं सुद्धा सोडवू शकतात. मग काय बरं हा प्रश्न बघूया. The power of a crane which lifts a mass of 1000 kg to a height of 20 meter in a 10 second is dash dash, means the options are here: 39.2 kilowatt, 39.2 watt, 19.6 kilowatt, 19.6 watt. In the bracket, acceleration due to gravity g is equal to 9.8 meter per second square. मित्रांनो, या प्रश्नाला मी 9वी 10वीशी रिलेटेड का म्हटलेलं आहे त्याचं कारण आहे की पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द पॉवर? P is equal to W upon T. W is the work done, T is the time. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे W चा. W is equal to force into displacement. या ठिकाणी त्याला लिफ्ट करण्यात आलं म्हणजे हाईट असेल, हाईट म्हणजे सुद्धा त्याकडे आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया. दुसरा फॉर्म्युला माहिती पाहिजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला हे 3 फॉर्म्युले माहित पाहिजे बस. आणि हे सगळे फॉर्म्युले तुम्ही 9th आणि 10th मध्ये शिकला आहात. पॉवरचे डेफिनेशन आपण 5वी पासून शिकत असतो, म्हणून मी याला सिंपल म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही आधी सोडवलेला असेल तर असे प्रश्न जेव्हा प्रश्नपत्रिकेत येतात तुमचा स्पीड वाढत असतो. सो नाउ वी विल सॉल्व. राइट डाउन द फॉर्म्युला ऑफ द पॉवर W upon T. Before solving the numerical example, look the H is equal to S means displacement 20 meter. Look here, height of 20 meters. So therefore I write here displacement 20 meter within a 10 second. Therefore I write a time T is equal to 10 second. G also given in the bracket. Mass 1000 kg. SI unit is given there. So in this question we have to find out the power. So I replace the formula. W is equal to force into displacement. So now the formula become W च्या ऐवजी आपण टाकलेलं आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मित्रांनो, आपल्याला फोर्स देण्यात आलेला नाही, लक्षात घ्या. विद्यार्थी काय विचार करतात, फोर्स, मग फोर्स नाही दिला मी सोडवू शकत नाही, मग फोर्स रिप्लेस करा. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन सारखं असतं. मग फोर्सच्या ऐवजी तुम्ही टाकणार आहात but force is equal to m into g. So the formula changes. P is equal to m into g into s upon t. So student, very simple formula now. P is equal to m into g into s means displacement upon t. I again write the same formula. P is equal to m into g into s upon t. So now check. Mass is 1000. I put the mass 1000 into g. What is g? 9.8 into displacement 20 meter upon time. Time is 10 seconds. So student, very simple. 0 cancel from the numerator, 0 from the denominator get cancelled, remaining only 1000. So 9.8. You can cancel the decimal point by cancelling 1 0 here. So only 100 remain into 9.8 into 2. So student, multiply 9.8. 9.8 decimal cancel here. So I write 98. So multiply by 2. 2 8s are 16. Carry 1. 2 9s are 18. 18 plus 1 19. So 196.
and multiply by 100, you can understand that the power will be 19600 there. So the answer is in watt. So student, check the options. 19,600 watt आहे का नाही? म्हणजेच विद्यार्थी पुन्हा आठवतात मी तर उत्तर 19,600 वॅट काढलंय, सगळं बरोबर काढलंय, उत्तर नाही म्हणजे एलटीए त्या ठिकाणी चुकीचा ऑप्शन दिला का? तर नाही मित्रांनो, इथंच ती काहीने पातळी वाढवत असतात. तुम्ही काढलेलं उत्तर मॅच होत नाही, कारण तुम्ही एसआय युनिट मध्ये काढलंय बरोबर आहे, पण त्यांनी तुम्हाला किलो वॅट वॅट असं कन्फ्युज केलेलं आहे. मग तुम्ही हे लक्षात ठेवलेलं आहे 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट. म्हणजे जर मोठं युनिट असेल त्याचं लहान युनिट करताना 1000 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे किलोवॅटचं वॅट करताना, आणि वॅटचं रूपांतर जर किलोवॅट मध्ये करायचं असेल तर मग तुम्ही डिवाइड करायचंय. सो वी विल डिवाइड. सो पॉवर इज हिअर. So divide by 1000. 0 get it cancel. Again second 0 will also cancel. So student, divide by 10. 196 divide by 10. So you can put the decimal point. One digit left. So 19.6 kilowatt. Now check the options. No. No. 19.6 here also 19.6. They confuse you between the kilowatt and watt. So 19.6 kilowatt. So which will you select? So third option is correct. म्हणून मित्रांनो मी सांगितलं की हा जो प्रश्न आहे खरंच खूप छान आहे. हाच प्रश्न येईल का तर नाही, याच्यासारखाच दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न थोडस व्हॅल्यू बदलून विचारला जाऊ शकतो, किंवा या टॉपिकच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरी टॉपिक असेल त्याच्यावर तुमचं 9th आणि 10th नॉलेजवर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॉन्फिडन्स ठेवा, तुम्ही न्यूमेरिकल सोडवू शकतात मित्रांनो. तुमच्यातला तो विश्वास आहे तो कमी होऊ देऊ नका. तुम्ही 11वीत अभ्यास केलाय, तुम्ही 12वीत अभ्यास केलाय, तुम्ही 11वीत येण्यापूर्वी मागील 10 इयत्तांमध्ये अभ्यास केलाय, फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड टू द 10th स्टँडर्ड. विश्वास ठेवा, बेसिक तुमचं पक्का आहे, तुम्ही सोडवू शकता. तुम्ही सोडवायला सुरुवात करा, उरलेले सर्व दिवस न्यूमेरिकल सोडवा, फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करा. फिजिक्स तुम्हाला मदत करणारा विषय आहे. फिजिक्स मध्ये मार्क्स मिळाल्याशिवाय नीट पार करता येणार नाही. मी मागील व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, तुमच्या डॉक्टर बनण्याच्या मार्गातला हा मोठा दगड आहे फिजिक्स, आणि तो दूर करण्याचं सामर्थ्य न्यूमेरिकल एक्झाम्पल्स मध्ये आहे. त्याचबरोबर काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन मध्ये आहे. 10 ते 11 प्रश्न कन्सेप्च्युअल येत असतात, ग्राफिकल येत असतात मित्रांनो, फॉर्म्युला येत असतो. ठीक आहे, आपण पुढचा पीवायक्यू घेऊया मित्रांनो. दुसरा पीवायक्यू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. The amount of work done to raise a mass m from the surface of the earth to a height equal to the radius of the earth r will be. First option mgr, second option 2mr, third option mgr upon 4, and fourth option is mgr upon 2. प्रश्न समजून घ्या. द अमाऊंट ऑफ द वर्क डन टू रेज म्हणजे एखादा मास एम असलेल्या ऑब्जेक्टला किती अंतरापर्यंत आपल्याला रेज करायचा, म्हणजे उंचावर घेऊन जायचं आहे. तर त्याने काय सांगितलेलं आहे, हाईट इक्वल टू द रेडियस. म्हणजे ऑलरेडी अर्थची रेडियस आपण कॅपिटल आर घेऊया, आणि तो ऑब्जेक्ट पृथ्वीवर आहे म्हणजे त्याची रेडियस एवढ्या डिस्टन्सवर आहे, परंतु त्याला पुन्हा रेडियस एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला रेज करायचं आहे. म्हणजे एकूण तो ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती झालं मित्रांनो, आर प्लस आर इज इक्वल टू 2r. So here 2r. So therefore, if you know the formula, amount of work done, correct? वर्क डन चा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे या संदर्भातला, तर तो आहे W इज इक्वल टू GM, कॅपिटल M and स्मॉल m. So student, what is G? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, सगळ्यांना माहित आहे. इथे आपल्याला कुठेही कॅल्क्युलेशन करायचं नाही मित्रांनो. हा दुसऱ्या प्रकारचा न्यूमेरिकल असतो, तिथं तुम्हाला उत्तर फॉर्म्युलाच्या रूपामध्ये असतं, कॅल्क्युलेशन नसतं. म्हणजे बघा, वेळ वाचतो, तुमचं फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तुमचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन व्यवस्थित पाहिजे. सो m is the mass of the earth, small m is the mass of the object, and here
divided by that 2r. Why I take 2r? Because the displacement of the object at a height r, and also the radius of the earth is r plus r, 2r. So total displacement is 2r. So I write 2r here. So student, you also know very well in the 10th standard the formula of the small g. दहावीचाच फॉर्म्युला आहे, स्मॉल g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. आठवण करा, याचा 10वी मध्ये ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये स्मॉल g एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला gm अपॉन r स्क्वेअर होता. आय रिप्लेस दिस फॉर्म्युला हियर gm बरोबर तुम्हाला फॉर्म्युला बनवायचा आहे मित्रांनो, gm इज इक्वल टू r स्क्वेअर, इकडे डिवाइडेड लेफ्ट साइड ला आणताना तो झाला मल्टिप्लाय gr स्क्वेअर. रिप्लेसिंग gm इन द इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये gm ची व्हॅल्यू रिप्लेस करत आहे. पहा बरं, w इज इक्वल टू gm च्या ऐवजी मी काय ठेवणार, gr स्क्वेअर, स्मॉल g r स्क्वेअर, स्मॉल m also remain as it is and divide by 2r. मित्रांनो फार सोपं आहे बघा. न्यूमरेटर साइडला r स्क्वेअर आहे, कॅन्सल. डिनोमिनेटरला सुद्धा r आहे, कॅन्सल. व्हॉट इज रिमेन, w इज इक्वल टू g इंटू r इंटू m अपॉन r. तर बघा काही कॅल्क्युलेशन केलेलं नाही, थोडा फॉर्म्युला आपल्या लक्षात ठेवलेला आहे, कन्सेप्ट समजून घेतली. बघा फिगर मध्ये तुम्हाला कन्सेप्ट कळते, त्या ऑब्जेक्टला त्या ठिकाणी आपण पृथ्वीच्या रेडियस एवढ्या हाईटवर आणखीन त्याला उंचावर ठेवलं. म्हणजे आधी जो पृथ्वीची हाईट r आहे आणि त्याचं जे डिस्टन्स आहे पृथ्वीपासून तर ते r एवढ्याच अंतरावर ठेवल्यामुळे आपण इथं 2r घेतलेला आहे. पहा उत्तर mgr तर नाही, चुकीचं आहे. डिवायडेड बाय 2 वरून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की फोर्थ ऑप्शन क्लिअर दिसतो, वेळही जाणार नाही वाया. डिवायडेड बाय 4 नो, mgr नो, सो विच विल सिलेक्ट GRM. मित्रांनो इथे आपलं उत्तर आहे GRM. तुम्ही बदलू शकता त्या ठिकाणी mgr, मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह असतो. mgr पहिल्यांदा तुम्ही m लिहू शकता, m नंतर g आणि नंतर r, मल्टिप्लिकेशन उलट सुलट आपण करू शकतो. म्हणून बघा उत्तर निघालेलं आहे mgr अपॉन 2. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. मग आता सांगा काय आहे बरं या न्यूमेरिकल मध्ये. मित्रांनो ही जी भीती आहे ही ऐकून, याने सांगितलं फिजिक्स कठीण, दुसऱ्याने सांगितलं फिजिक्स कठीण. हो, फिजिक्स कठीण आहे, पण कोणासाठी, ज्याला अशा प्रकारचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला आवडत नाही आणि तो आधीपासूनच त्याचा बेस कच्चा आहे, तर त्याने आधी अशा प्रकारचा बेस कच्चा आहे तो पक्का करावा. पक्का करण्यासाठी फॉर्म्युले बघायचे. न्यूमेरिकल एक्झाम्पल साठी फॉर्म्युला प्लस कन्वर्शन ऑफ युनिट्स, एसआय युनिट, सीजीएस युनिट कन्वर्शन तुम्ही शिकलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे जर तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर राहिली तर अशा प्रकारचा न्यूमेरिकल त्या ठिकाणी येऊ शकतो, प्रत्येक वर्षी येतो. फक्त आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव जर केला तर तुम्हाला येणाऱ्या रिनीट मध्ये नक्कीच यश मिळू शकतं. बी पॉझिटिव्ह. पुढचा न्यूमेरिकल घेऊया पीवायक्यूचा. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पीवायक्यू नीट 2020 मध्ये विचारलेला. दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू द डायमेन्शन्स. म्हणजे बघा डायमेन्शन्स हा पार्ट तुम्ही इयत्ता 11वीत अभ्यासलेला आहे. इयत्ता 11वी मध्ये तुम्हाला डायमेन्शन संदर्भात व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे. डायमेन्शन्स आर डिनोटेड बाय 3 physical quantities, mass, length and time, m and t. We can write lmt also. So we can explain स्ट्रेस. मित्रांनो स्ट्रेस म्हणजे काय, तर फिजिक्स मध्ये स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे तो पहा, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग जर तुम्हाला स्ट्रेसचे डायमेन्शन ओळखायचं असेल तर तुम्हाला फोर्सचे डायमेन्शन माहिती हवं आणि एरियाचे डायमेन्शन. मित्रांनो फारच सोपं आहे, आपण पाहिलंच आहे. फोर्सचे डायमेन्शन 1 1 -2 असं लक्षात ठेवायचं आहे. 1 1 -2 म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपण बघूया डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस. is equal to dimensions of the force MLT, dimensions of the area MLT. So students,
you know very well the dimensions of the force. What are the dimensions of the force? 1 1 minus 2 means 1 in mass, 1 in length and minus 2 in time. सरळ असं लक्षात ठेवायचं 1 1 minus 2 मेमरीत राहील. आणि एरिया म्हणजे फक्त लेंथ असेल त्याच्यामध्ये म्हणून एल रेस टू 2. बाकी त्याच्यात एरियामध्ये मास नसतो म्हणून 0 इन मास अँड 0 इन टाइम. बघा बरं, ज्या विद्यार्थ्याला फोर्सचे डायमेन्शन माहिती आहे 1 1 minus 2 आणि एरियाचं तर सगळ्यांना माहितच आहे एल स्क्वेअर. एरियामध्ये लेंथ इंटू ब्रीड म्हणजे दोघी लेंथ संदर्भात आहेत म्हणून आपण एल रेस टू 2 घेतलेला आहे. 0 इन मास अँड 0 इन टाइम. सो तुम्ही आता 8वी पासून लॉ ऑफ इंडायसेस शिकलाय मित्रांनो. त्या लॉ ऑफ इंडायसेसचा वापर या ठिकाणी करायचा आहे. 1 in mass divided by 0 in mass, therefore no change. So therefore I write m1 l raised to 1 and divided by l raised to 2. So you can say that subtraction 1 minus 2 and t raised to minus 2, but denominator t raised to 0, therefore no change. So students, one thing is clear here. 1 in mass l raised to 1 minus 2. 1 minus 2 is minus 1. So minus 1 t raised to minus 2. Now check the options. 1 minus 1 minus 2. Where is 1 minus 1? Yes, C option is there. M raised to 1 is not given there, but actually जरी दिलेलं नसलं पण आहे असं कन्सिडर करा. कारण कोणाचंही आपण असं लिहिलं एम रेस टू 1 किंवा नाही लिहिलं तर पॉवर 1 आहे असं समजलं जातं. 1 in mass, minus 1 in length and minus 2 in time. So the correct option is C. पहा, जर फिजिक्स मध्ये डायमेन्शन वर एखादा प्रश्न आला मित्रांनो आणि जर तुम्ही 11वीत व्यवस्थित शिकलेला आहात, नाही शिकले असणार तर 12वीत आता रिव्हिजन केली असेल तरी सुद्धा जर नाही केलं असेल तर आता मी तुम्हाला समजवत आहे. आता तुम्ही समजून घेतलं तर नक्कीच मित्रांनो तुमचे एका प्रश्नाचे 4 गुण नीट मध्ये वाढू शकतात. केवळ भीतीमुळे फिजिक्स मधले बरेचसे प्रश्न तुम्ही सोडवू शकत असतात, परंतु ते जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला बसतात, प्रश्न वाचतात आणि मग घाबरून जातात आणि मग जे प्रश्न येऊ शकतात ते सुद्धा तुमच्याने त्या ठिकाणी सुटण्याचा मार्ग त्या ठिकाणी बंद होतो. म्हणून लक्षात घ्या, कॉन्फिडन्स वाढवा. आणि कॉन्फिडन्स कशाने येणार आहे? योग्य तयारीने, रिव्हिजन केल्याने येणार आहे, प्रॅक्टिसने येणार आहे. तर अशा प्रकारे हा पण एक प्रश्न घेतला की 2020 मध्ये विचारला गेला आणि बरेच वर्ष वेगवेगळे प्रश्न डायमेन्शनवर विचारले गेलेले असतील. तर मग आपण डायमेन्शनचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक चॅप्टर नुसार वेगवेगळं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो.